नमस्कार मित्रांनो, इंटिग्रेशन चॅप्टर चालू आहे आपला. इंटिग्रेशन चॅप्टरमध्ये आपण एक्सरसाइज 3.2a पर्यंत आलेलो आहे. त्यामध्ये आपण क्वेश्चन नंबर 1 कंप्लीट केला. आता क्वेश्चन नंबर 2 स्टार्ट करणार आहे. ओके, क्वेश्चन नंबर 2 मध्ये इम्पॉर्टंट काय थोडं बेसिक सांगतो या, मग नंतर आपण एक्सरसाइज स्टार्ट करूया. एक्सरसाइज 3.2a मध्ये क्वेश्चन नंबर 2 मध्ये त्यामध्ये प्रत्येक क्वेश्चन काहीतरी डिफरंटली आपल्याला सॉल्व्ह करावं लागतं. त्याला प्रत्येकाला काहीतरी एक सेपरेट मेथड आहे किंवा काही ट्रिक आहे. त्या ट्रिक ठेवून लक्षात ठेवूनच आपल्याला ते एक्झाम्पल सॉल्व्ह करता येईल. अशा टाईपच्या एक्झाम्पलला भरपूर प्रॅक्टिस लागते. अदरवाईज तुम्हाला त्या नंबर ऑफ ट्रिक्स लक्षात आलं तर ॲटलिस्ट ते जो एक्झाम्पल आता ठीक आहे आपण एक्सरसाइज फ्लोमध्ये कंटिन्युएशनमध्ये करतोय, पण एक्झाममध्ये जेव्हा कोणताही एक प्रॉब्लेम्स किंवा क्वेश्चन येतो त्यावेळेस मेन्शन नसतं की हा क्वेश्चन या मेथडनं सॉल्व्ह करायचा, की सबस्टिट्यूशनला सॉल्व्ह करायचा, की दुसऱ्या कोणत्या मेथडनं सॉल्व्ह करायचा. हे क्वेश्चनमध्ये मेन्शन नसतं. त्यावेळेस तुम्हाला आयडेंटिफाय करणं खूप महत्त्वाचं असतं. आणि आयडेंटिफाय एक्झाम्पल केव्हा होऊ शकतो, ज्यावेळेस आपली मल्टिपल प्रॅक्टिस असेल त्यावेळेस. अदरवाईज एक्झाम्पल्स आपण डायरेक्ट फर्स्ट अटेम्प्टमध्ये तरी एक्झाम्पल ऑन द बेसिस ऑफ फॉर्म्युले सॉल्व्ह करू शकत नाही. अंडरस्टूड. आता एक्सरसाइज 3.2 एक क्वेश्चन नंबर 2 ला आपल्याला काय बेसिक फॉर्म्युले लागणार आहे, रॅशनलायझेशनचे फॉर्म्युले लागणार आहे. ते फॉर्म्युले मी बोर्डर लिहिलेले. हे फॉर्म्युले अगोदर आपण ज्यावेळेस आपण डेरिव्हेटिव्ह सॉल्व्ह करतो त्यावेळेस पण आपल्याला हे फॉर्म्युले लागले होते. आणि आपण हे फॉर्म्युले आपण डेरिव्हेटिव्ह ज्यावेळेस आपलं चॅप्टर चालू होतं त्यावेळेस पण आपण हे फॉर्म्युले बघितले होते, बरोबर आहे ना. सी फॉर एक्झाम्पल आठवत असलं तर बघा, साइन ए प्लस बी, साइन ए मायनस बी, साइन कॉस ए प्लस बी, हे लेंथला पण फॉर्म्युले होते. कॉस ए मायनस बी, देन साइन सी प्लस साइन डी, देन साइन सी मायनस साइन डी, कॉस सी मायनस कॉस डी, आणि कॉस सी मायनस कॉस सी प्लस कॉस डी, आणि कॉस सी मायनस कॉस डी. ओके, हे बेसिक रॅशनलायझेशन फॉर्म्युला आपल्याला ह्या एक्झाम्पलमध्ये क्वेश्चन नंबर 2 मध्ये लागणार आहे. ओके, चलो स्टार्ट करूया एक्झाम्पल. लक्षात ठेवा प्रत्येक एक्झाम्पल हा काहीतरी डिफरंटली पॅटर्नने सॉल्व्ह करावा लागतो. तो पॅटर्न तुम्हाला आयडेंटिफाय करता आला पाहिजे, आणि हे केव्हा जमेल, ज्यावेळेस प्रॅक्टिस असेल त्यावेळेस. चलो फर्स्ट एक्झाम्पल सॉल्व्ह करूया. सी हे फॉर्म्युला असंच राहू दे, कारण की एक्झाम्पल मध्ये आपल्याला डायरेक्ट ऍटलीस्ट आयडेंटिफाय करता येईल की फॉर्म्युला कोणता यूज करायचा. चल फर्स्ट एक्झाम्पल येतो, क्वेश्चन नंबर 2 आम्हाला फर्स्ट एक्झाम्पल. सी इंटिग्रेशन ऑफ कॉस 3x मायनस कॉस 4x अपॉन साइन 3x प्लस साइन 4x dx. ओके, बघितलं एक्झाम्पल. आपण स्ट्रेट फॉर्म्युला यूज करू शकतो. कोणता फॉर्म्युला लागेल, दॅट इज कॉस सी मायनस कॉस डी, कॉस सी मायनस कॉस डी, आणि ते साइन सी प्लस साइन डी, दॅट इज साइन सी प्लस साइन डी. प्लस साइन आहे इथे पण ज्यावेळेस प्लस असेल तर सी प्लस डी, सी मायनस डी. इथे कॉस सी कॉस डी, इथे लास्ट लक्षात ठेवा डी मायनस सी आहे. ओके, चलो फिर यामध्ये आपला सी आता बघा, कॉस पहिलं फर्स्ट कॉस सी मायनस कॉस डी काय, कॉस सी मायनस कॉस डी दॅट इज 2 साइन सी प्लस डी. इंटिग्रेशन आपण या एक्झाम्पलला इंटिग्रेशनला सिम्प्लिफाय करू. आय इज इक्वल टू कॉस सी मायनस कॉस डी दॅट इज 2 साइन सी प्लस डी. सी प्लस डी अँगल इथे काय माझा, हा सी आणि हा डी, दॅट इज सी प्लस डी, 4 प्लस 3x प्लस 4x अपॉन 2, देन साइन डी मायनस सी, डी काय माझा, that is 4x d minus c, that is 3x upon 2 upon sin c plus sin d, that is 2 sin c plus d, c काय, that is 3x plus 4x divided by 2, and sin c plus d, that is cos c minus d. म्हणजे हा 3x minus 4x divided by 2 dx. एक्झाम्पल आपण सिम्प्लिफाय केलं युजिंग द फॉर्म्युले. आता इंटिग्रेशन घेऊया. ओके, हा 2 कॅन्सल होईल,
then sin 3x plus 4x divided by 2, sin 3x plus 4x divided by 2. आपण पहिले एक्झाम्पल मध्ये सिम्प्लिफाय करूया. I is equal to integration of sin 4 plus 7 is equal to 7x by 2, then sin 4 minus that is x by 2 upon, then हा काय बनेल, that is 7 sin 7x by 2, then cos minus x by 2 dx. Okay, 7 sin 7x 7x by 2 cut होईल, and integration of sin x by 2 upon cos x minus x by 2. आता लक्षात घ्या, ही आयडेंटिटी दॅट इज कॉस मायनस थिटा असेल, त्याची व्हॅल्यू येते कॉस थिटा. ही आयडेंटिटी कॉस आणि सेकला यूज होती, म्हणजे हा मायनस साइन हा कॉस खाऊन टाकतो आणि फक्त कॉस बनतो. ही लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट. ओके, हा यूज करून मी ए प्लस साइन करतो, दॅट इज आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ साइन एक्स बाय 2 अपॉन कॉस एक्स बाय 2 dx. आता व्यवस्थित बघितलं, साइन एक्स बाय 2 कॉस एक्स बाय 2 टॅन एक्स बाय 2 बनतो. इंटिग्रेशन ऑफ tan x by 2 dx. ओके, आता इथे फॉर्म्युला यूज करायचा, इंटिग्रेशन ऑफ tan x. आपण ज्यावेळेस एक्सरसाइज आपल्याला 3.2a स्टार्ट होते त्यावेळेस आपण काही बेसिक इंटिग्रेशनचे फॉर्म्युले डिराईव्ह केले होते. त्यात आपला साइन कॉस टॅन कॉट सेक कोसेक आपले याचे फॉर्म्युले आपण ऑलरेडी जनरेट केले होते. त्यामध्ये तुम्हाला आठवत असेल टॅनचा पण इंटिग्रेशन ऑफ टॅनचा पण एक फॉर्म्युला होता, आणि तो काय होता, दॅट इज इंटिग्रेशन ऑफ टॅन एक्स इज इक्वल टू लॉग ऑफ सेक एक्स प्लस लॉग ऑफ सेक एक्स प्लस सी. ओके, हा फॉर्म्युला होता टॅनचा, आपल्याला डायरेक्ट फॉर्म्युला होता. पण यात कंपोजिट फंक्शन काय आहे, 1/2. 1/2 ला काय करायचं, आपल्याला डिवाइड बाय 2 करायचं. समजलं? चलो, ज्यावेळेस कंपोजिट फंक्शन असतो तो फंक्शन डेरिव्हेटिव्ह घेऊन डिवाइड करत असतो. त्यामुळे फायनल आन्सर काय बनेल, दॅट इज आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ टॅन एक्स बाय 2 काय आहे, दॅट इज लॉग ऑफ सेक एक्स बाय 2 प्लस सी, आणि मल्टिप्लाइड बाय हा डिवाइड मध्ये दॅट इज 1/2. 1/2 वर गेल्यानंतर आय इज इक्वल टू 2 इंटू लॉग ऑफ सेक एक्स बाय 2 प्लस सी. हे फाइनल आंसर. चलो लिख के लो. फर्स्ट एग्जांपल है, सेकंड एग्जांपल स्टार्ट करूया. Second example, that is integration of cos x upon sin x minus a dx. आता बघा, जर व्यवस्थित बघितलं तर यात आपल्याला डायरेक्ट फॉर्म्युला कोणता यूज करता येतो का, नाही यूज करता येणार, कारण की साइन एक्स मायनस ए अपॉन कॉस एक्स आहे ना. डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह वर आहे ना, टी फंक्शन ठेवू शकतोय. ओके, तर अशा टाईपच्या एक्झाम्पलला आपण न्यूमरेटरला काहीतरी टर्म्स ऍडजस्ट करू आणि त्याला ह्या वरचे जे फॉर्म्युले आहे, दॅट इज साइन ही रॅशनलायझेशनचे फॉर्म्युले, ह्या फॉर्म्युल्यामध्ये बसवण्याचा प्रयत्न करू. सो ओके, याला कसं मॉडिफाय करतो, जशी आय इंटिग्रेशन ऑफ हा अँगल जर कॉस एक्स आहे माझ्याकडे, हा जो डिनॉमिनेटरचा अँगल आहे तो मी वर न्यूमरेटर मध्ये ठेवण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे ह्या काय लिहितो, दॅट इज एक्स मायनस ए. आता इथे ऑलरेडी एक्स होतं, तर मी त्यात ऍड काय केलं, मायनस ए. मग मला तो परत प्लस ए करावा लागेल, कारण की मायनस ए प्लस ए काय बनतो, कट होतं डायरेक्ट. ओके, मी त्यात ऍडजस्ट केलं काही फरक पडणार का, नाही. हा माझा ऍडजस्टमेंट ऑफ अँगल. हा काय म्हणेल माझा, साइन एक्स मायनस ए प्लस डी एक्स. चलो, आता जो अँगल जो डिनॉमिनेटरचा एक्स मायनस ए याला कंबाईन करा. इंटिग्रेशन ऑफ कॉस, याला एक दॅट इज कॉस एक्स मायनस ए प्लस ए अपॉन साइन एक्स मायनस ए डी एक्स. आता जर व्यवस्थित बघितलं तर बघा, आपल्याला हा जो कॉस एक्स मायनस ए प्लस ए म्हणजे हा कॉस ए प्लस बी हा फॉर्म्युला भेटला आपल्याला. कॉस ए प्लस बी कुठे फॉर्म्युला आपला, कॉस ए प्लस बी हा फॉर्म्युला आहे. काय फॉर्म्युला, दॅट इज कॉस ए कॉस बी मायनस साइन ए साइन बी.
हा फॉर्म्युला यूज करून आपण हे वाला टर्म न्यूमरेटरची टर्म एक्सपांड करूया युजिंग दिस फॉर्म्युला cos a plus b that is cos a cos b minus sin a sin b. therefore integration of okay ही टर्म काय बनेल न्यूमरेटर टर्म that is cos a माझा काय a is equal to x minus a आणि b is equal to काय स्मॉल a. ओके चलो फिर ये cos ये बनेगा cos a का x minus a then cos b का a minus sin x minus a आणि sin a upon sin x minus a dx. चलो आता ही जी डिनॉमिनेटर सिस्टम आहे प्रत्येक याला इंडिव्हिज्युअल न्यूमरेटरला डिवाइड करून टाका. दॅट इज इंटिग्रेशन काय होईल इंटिग्रेशन ऑफ cos x minus a cos a upon sin x minus a minus integration of याला dx टाका dx minus integration of sin x minus a sin a upon sin x minus a. ओके आता सी व्यवस्थित बघितलं तर बघा ही टर्म बघा दॅट इज cos x minus a cos a sin x minus a cos a हा ज्यात x नाही आहे तो कॉन्स्टंट टर्म आहे. याच्यात पण बघा sin a x नाही आहे कॉन्स्टंट टर्म आहे. आपण जी आपण इंटिग्रेशनच्या अगोदर पण बघितलं कॉन्स्टंट जी टर्म आहे आपण ती बाहेर घेऊ शकते. दॅट इज क्वेश्चन आणखी थोडा सिम्प्लिफाय करतो. दॅट इज इंटिग्रेशन ऑफ हा cos मी बाहेर घेतो cos a इंटिग्रेशन ऑफ हे काय माझं cos x minus a upon sin x minus a dx minus यात कॉन्स्टंट काय sin a इंटिग्रेशन ऑफ sin x minus a upon sin x minus a. कट काय होतं का चलो एक कट हो गया म्हणजे i इज इक्वल टू यात राहिलं फक्त 1 cos upon sin काय असतो cos upon sin cos x upon sin x is equal to काय cot x. रिप्लेस करूया याला दॅट इज इंटिग्रेशन ऑफ cos a इंटिग्रेशन ऑफ cot अँगल काय x minus a dx मायनस ही टर्म काय झाली दॅट इज sin a इंटिग्रेशन ऑफ 1 dx. आता ज्यावेळेस आपण क्वेश्चन नंबर 3 एक्सरसाइज 3.a ज्यावेळेस स्टार्ट केलं त्यावेळेस कॉटचा पण फॉर्म्युला एक बघितला होता. कॉटचा फॉर्म्युला काय लॉग ऑफ साइन एक्स प्लस सी तो फॉर्म्युला यूज करूया. फायनल इंटिग्रेशन काय बनेल cos a दॅन ब्रॅकेट मध्ये टाकूया ठीक आहे मल्टिप्लाइड बाय लॉग ऑफ साइन x मायनस a दॅन हा कॉन्स्टंट टर्म आहे sin a integration of 1 dx that is into x plus c. थोड़ा व्यवस्थित लियो that final answer x I is equal to cos a log of multiplied by log of sin x minus a minus x into sin a plus c. ये बनेगा मेरा फाइनल आंसर. फॉर्म्युले खूप महत्वाचे फॉर्म्युले असले तरच एक्झाम्पल सॉल्व करता येईल तुम्हाला. अदरवाइज तुम्ही कुठे कोणत्याही स्टेपला अडकू शकता. इथं तुम्हाला फॉर्म्युला जर कॉस ए प्लस बी चं माहित नसेल तर इथं हे एक्झाम्पल सॉल्व करू शकत नाही. तुम्हाला इथं कॉटचा इंटिग्रेशन ऑफ कॉट माहित नसेल तर तुम्ही सॉल्व करू शकत नाही. फॉर्म्युला इज मस्ट. चलो सेकंड एक्झाम्पल. Third example. Third example, integration of sin x minus a upon cos of x plus b dx. आपला फंडा काय आहे
की जो डिनॉमिनेटरचा अँगल आहे तो न्यूमरेटरमध्ये आला पाहिजे आणि मग वरून आपण एक्झाम्पलमध्ये फॉर्म्युला यूज करू शकतोय. तर आपण काय ऍडजस्ट करण्याचा प्रयत्न करू की जो डिनॉमिनेटरचा अँगल आहे एक्स प्लस बी तो वर ऍडजस्ट करू. देअरफॉर आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ कसं बनेल साइन इंटू एक्स प्लस बी लिहून घेतो. ओके, आता मी ऍडजस्ट काय केलं, बी ऍडजस्ट केला, तो मला मायनस करायला लागेल. देअरफॉर मायनस ए मायनस बी, मायनस ए ऑलरेडी होता आणि हा प्लस बी तर केला, इथं मायनस बी टाकला, तो कट झाला. ब्रॅकेट क्लोज, दॅट इज कॉस एक्स प्लस बी dx. वरच्या अँगलला आता डिवाइड करा. therefore I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ साइन x प्लस बी अँड ये बनेगा माइनस कॉमन घेतल्यानंतर a प्लस बी. ओके, अपॉन कॉस ऑफ x प्लस बी dx. ओके, हा काय बनेल साइन सी मायनस डी साइन ए साइन ए मायनस बी साइन ए मायनस बी. साइन ए मायनस बी एक फॉर्म्युला आहे. चलो हा फॉर्म्युला यूज करायचा. साइन ए मायनस बी. ओके, अँगल काय तर ए अँगल काय माझा इथे सिम्प्लिफाय समजण्यासाठी हा ए अँगल साइन ए कोणत्या फॉर्म्युला करा साइन ए मायनस बी हा वाला ब्रॅकेट मध्ये फॉर्म्युला आहे. therefore a is equal to x plus b and b is equal to a plus b. ओके, समजण्यासाठी साईडला लिहितो. आता एक्सपांड युजिंग दिस फॉर्म्युला हे कसं बनेल साइन ए प्लस बी साइन त्यासाठी फॉर्म्युला हा फॉर्म्युला ए प्लस बी ए मायनस बी. कोणता फॉर्म्युला यूज करायचा साइन ए मायनस बी साइन ए मायनस बी साइन ए म्हणजे एक्स प्लस बी दॅन कॉस बी म्हणजे ए प्लस बी मायनस साइन ए म्हणजे काय माझा एक्स प्लस बी अँड साइन बी म्हणजे ए प्लस बी युजिंग दिस फॉर्म्युला आपण सिम्प्लिफाय केलं. डिनॉमिनेटरची टर्म कॉस एक्स प्लस बी सेम टू dx. अभी सिम्प्लिफाई हा जो डिनॉमिनेटर टर्म है न्यूमरेटरला डिवाइड करून ठेव. दॅट इज इंटिग्रेशन ऑफ साइन एक्स प्लस बी कॉस ए प्लस बी अपॉन कॉस एक्स प्लस बी माइनस साइन इंटिग्रेशन साइन एक्स प्लस बी साइन ए प्लस बी अपॉन कॉस एक्स प्लस बी dx दोन नीट लिहून. ओके, कट काय होतं का कॉस एक्स प्लस बी साइन एक्स प्लस बी आहे. कॉस एक्स प्लस बी साइन एक्स प्लस बी आहे. हा साइन एक कट होतं का कॉस कोणतंही कट होत नाही. इकडे लक्ष द्या, इथे आपला फॉर्म्युला चुकला, थोडं करेक्शन करा. इथे फॉर्म्युला माझा कॉस ए हे थोडंसं करेक्शन करा. हे चुकलं त्यामुळे इथे कट होऊन लागला. काहीतरी गडबड वाटलीच मला, कारण की इथं कॉस आला पाहिजे तरच हा कॉस माझा कट होईल. चलो ठीक है, मैं चेंज करके लेता हूँ. यहाँ पे बनेगा मेरा कॉस एक्स प्लस बी कॉस एक्स बी हा कट होईल, राहिला फक्त 1. आता जे इंटिग्रेशन घेतलं आपण त्याला सिम्प्लिफाय करूया. चलो यात काही कट होईल का नाही. दॅट इज इंटिग्रेशन ऑफ जे कॉन्स्टंट मी बाहेर घेतो फर्स्ट मध्ये कॉस ए प्लस बी इंटिग्रेशन ऑफ साइन एक्स प्लस बी अपॉन कॉस एक्स प्लस बी माइनस इंटिग्रेशन ऑफ कॉस कट झाला साइन ए प्लस बी and integration of 1 dx. ठीक है, that is I is equal to integration of cos a plus b constant टर्म है ये बनेल इंटिग्रेशन ऑफ tan x plus b dx माइनस sin a plus b इंटिग्रेशन ऑफ 1 dx.
टॅनचे इंटिग्रेशन काय आहे? therefore I is equal to cos a plus b log of sec x plus b then minus the constant term तशी that is x sin into a plus b, okay, integration of 1 dx is x plus c. फाइनल आन्सर लिहा. हे थोडंसं सिम्प्लिफाय करू. सिम्प्लिफाय म्हणजे जो एक्स टर्म मल्टिप्लाय केला तो पुढे घेऊ. दॅट इज कॉस ए प्लस बी दॅन लॉग ऑफ सेक एक्स प्लस बी मायनस साइन ए प्लस बी मायनस एक्स इंटू साइन ए प्लस बी प्लस सी. ये मेरा फायनल आन्सर. चलो लिख के ले लो. बघा फॉर्म्युले आणि प्लस मायनस साइन किती इम्पॉर्टंट आहे. आपण जरी थोडंसं इकडे तिकडे झालं की आपलं एक्झाम्पल गडबडतो. चलो फोर्थ एक्झाम्पल थर्ड झालं आता. Fourth example, question number 2, fourth example, and integration of 1 upon sin x cos x plus 2 into cos square x dx. ओके बघा हा क्वेश्चन हा पहिल्या क्वेश्चनच्या तुलनेत थोडासा वेगळा आहे. वेगळा कसा, यात अँगल बघा, अँगल आपल्याला x मायनस ए एक्स प्लस बी असा नाही, बरोबर आहे ना. तर या क्वेश्चनला सॉल्व्ह करण्यासाठी एक ट्रिक आहे. कशी बघा, सी हा जो कॉस स्क्वेअर आहे, हा कॉस स्क्वेअर डायरेक्ट कॉमन घ्या. म्हणजे हा क्वेश्चन कसं बनेल, दॅट इज इंटिग्रेशन ऑफ आय इज इक्वल टू 1 अपॉन कॉस स्क्वेअर एक्स मी कॉमन घेतला. तर इथे काय राहिला माझा साइन एक्स. कॉस स्क्वेअर एक कॉस स्क्वेअर गेला पण एक राहिला, तर तो एक डिवाइड व्हावा लागेल, डिवाइड करावा लागेल, दॅट इज कॉस एक्स, बरोबर आहे ना. सी फॉर एक्झाम्पल जर समजा इथे माझं 5x प्लस 2 असेल, ओके. जर मला 2 कॉमन घेत असलं तर मी 2 बाहेर घेतो, दॅट इज 5/2 ने डिवाइड करतो. कारण की इथे ऑलरेडी माझ्याकडे 2 ना हा 5 डिवाइड नाही होत, त्यामुळे आपण काय करतो, डिवाइड करतो, ओके. जर समजा इथे जर 4 असला तर आपण 2 डिवाइड घेतला, 2 जर कॉमन घेतला तर आपण काय करतो, जर समजा 2 कॉमन घेतला तर याला 2 ने डिवाइड करतो. तसंच इथे माझा कॉस स्क्वेअर मी ऑलरेडी ह्या दोन मध्ये प्लस मध्ये हा कॉस स्क्वेअर एक कॉमन घेतला, स्क्वेअर कॉमन घेतला, त्यामुळे एक इथे कमी पडला त्याने डिवाइड करतो, प्लस 2 dx. का बरं केलं, कारण की इथे बघा साइन अपॉन कॉस हा टॅन एक्स बनतो. आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ कॉस स्क्वेअर एक्स इंटू टॅन एक्स बनला प्लस 2. जर टॅन एक्स बघलं व्यवस्थित बघितलं तर टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय आहे, सेक स्क्वेअर एक्स आहे, आणि 1 अपॉन कॉस स्क्वेअर असतं, सेक स्क्वेअर असतं. म्हणजे एक्झाम्पल एकदम इझी झालं. चलो therefore हे 1 बाय कॉस स्क्वेअर, 1 अपॉन कॉस स्क्वेअर इज इक्वल टू, त्याला रिप्लेस करू, दॅट इज सेक स्क्वेअर एक्स अपॉन टॅन एक्स प्लस 2 dx. आपल्याला माहिती आहे जर फंक्शन एक आपण रिझल्ट बघितला होता, दॅट इज जर फंक्शन एफ ऑफ एक्स असेल अँड त्याचं डेरिव्हेटिव्ह एफ डॅश ऑफ एक्स वर असेल तर त्याचं काय रिझल्ट येतो, दॅट इज लॉग ऑफ फंक्शन एफ ऑफ एक्स. बघितलं तर डायरेक्ट रिझल्ट होता आपला, तोच यूज करून आपण डायरेक्ट आन्सर लिहूया. therefore that is I is equal to log of tan x plus 2 plus c. ये बनेगा मेरा फाइनल आंसर. 4 स्टेप मध्ये एग्जांपल सॉल्व होता. फोर्थ एग्जांपल चलो खत्म. Fifth example,
क्वेश्चन नंबर 5 लिहिलेलं आहे. आता हे ह्या एक्झाम्पलपासून थोडेसे वेगळे एक्झाम्पल आहे, पण अगोदरचे एक्झाम्पल आणि यामध्ये काय डिफरन्स आहे हे आयडेंटिफाय पण करता आलं पाहिजे. जेव्हा एक्झाम्पल मिक्स होतात त्यावेळेस आयडेंटिफाय करता आलं पाहिजे की आपण कोणत्या ना काहीतरी ट्रिक पाहिजे ना, की आपण काय कोणत्या एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकतो. आम्ही जर म्हटलं साइन ए प्लस बी किंवा साइन सी किंवा साइन सी प्लस साइन डी किंवा साइन सी मायनस डी हे फॉर्म्युला यूज करून पण एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकतोय का. त्यावेळेस आयडेंटिफाय कसं करायचं की हे एक्झाम्पल आणि पहिले एक्झाम्पल जे स्टार्ट केले ते कसे वेगळे. ओके, यात बघा साइन साइन कॉस कॉस सिमिलर टर्म येतात आणि अगोदर जे फर्स्ट एक्झाम्पल जर सॉल्व्ह केलं तर त्यात वेगळे टर्म येतात. साइन कॉस कॉस असे वेगळे टर्म येतात आणि त्यात आपण ते फॉर्म्युला यूज करून एक्झाम्पल सॉल्व्ह करतो. जर सिमिलर टाईपचे जर म्हणजे ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन असेल तर या टाईपच्या एक्झाम्पलला कसं करायचं, याला एक मेथड आहे सॉल्व्ह करण्याची एक्झाम्पल. ती मेथड एक प्रत्येक आता एक्झाम्पल तुम्हाला यूज करताना प्रत्येक एक्झाम्पल यूज करताना यूज करायची ती मेथड. ओके, फॉर एक्झाम्पल आता कसं ती मेथड काय आहे नीट लक्ष द्या. तर आपण न्यूमरेटरला असं मॉडिफाय करतो किंवा असं सिम्प्लिफाय करतो ज्याचा डेरिव्हेटिव्ह किंवा तो न्यूमरेटरची व्हॅल्यू ही खालच्या डिनॉमिनेटरला आपल्याला फंक्शनची डायरेक्ट न्यूमरेटर आपला एफ ऑफ एक्स बनेल आणि आपण आयडेंटिटी जे आपण रिझल्ट बघितले ते यूज करून आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करता येतं. म्हणजे आपल्याला न्यूमरेटरला थोडंसं सिम्प्लिफाय करावं लागेल. तर कसं करायचं, प्रत्येक ज्यावेळेस अशा टाईपचे एक्झाम्पल असेल त्यावेळेस प्रत्येक वेळेस न्यूमरेटरला सिम्प्लिफाय करायचं. म्हणजेच मी फॉर एक्झाम्पल म्हटलं न्यूमरेटर एक फॉर्म्युला बनवूया त्यासाठी. न्यूमरेटर इज इक्वल टू ए इंटू डिनॉमिनेटरला शॉर्टकट मध्ये देतो, दॅट इज डिनॉमिनेटर प्लस बी इंटू डी बाय डी एक्स ऑफ डिनॉमिनेटर. न्यूमरेटरला असं मॉडिफाय करायचं की त्याचा ए एक नंबर आहे. ओके, इंटू डिनॉमिनेटर याचं मल्टिप्लिकेशन मध्ये डिनॉमिनेटर प्लस बी इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर. हा लक्षातच ठेवा, प्रत्येक एक्झाम्पलला हा फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा. कसं यूज करायचं बघा, आता मी आता फक्त सांगतो. हा न्यूमरेटर इज इक्वल टू म्हणजे काय, याचा माझा न्यूमरेटर काय साइन एक्स प्लस 2 कॉस एक्स इज इक्वल टू ए. आता एची व्हॅल्यू आपल्याला माहित नाही आहे, एची व्हॅल्यू आपण फाइंड करू. कसं बघा, सी ए इज इक्वल टू डिनॉमिनेटर काय माझा 3 साइन एक्स प्लस 4 कॉस एक्स प्लस बी इंटू डिनॉमिनेटर माझं काय डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर, बरं डी बाय डी एक्स लिहितो. डी बाय डी एक्स ऑफ डिनॉमिनेटर काय आहे, दॅट इज 3. थोडंसं आपल्याला पार्ट करावं लागेल, शॉर्टमध्ये द्यायला लागेल आणि एक्झाम्पल लाईन आधीच मारून घ्यायला लागेल. चलो बघा, सी न्यूमरेटर इज इक्वल टू ए इंटू डिनॉमिनेटर माझं काय आहे, दॅट इज 3 साइन एक्स प्लस 4 कॉस एक्स प्लस बी इंटू डेरिव्हेटिव्ह डी बाय डी एक्स ऑफ डिनॉमिनेटर काय आहे 3 इंटू साइन एक्स प्लस 4 कॉस एक्स डी. ओके, डी एक्स नाही लिहायचं आपण, इंटिग्रेशन आपण न्यूमरेटरला सिम्प्लिफाय करतो. त्यामुळे इंटिग्रेशन आणखी आपण जो इंटिग्रल आहे पार्ट तो आपण नंतर करूया, पहिले न्यूमरेटरलाच मॉडिफाय करूया. एफ न्यूमरेटर इज इक्वल टू न्यूमरेटरला मी आता शॉर्ट लिहितो. आपण ज्यावेळेस आपले हे सिम्प्लिफाय करू त्यावेळेस आपण इज इक्वल टू टाकूया. चलो, ए इंटू सी, ए हा कम्प्लीट ब्रॅकेटला मल्टिप्लाय होईल, काय माझं बनेल 3a साइन एक्स प्लस 4a कॉस एक्स प्लस b इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस फंक्शन, and derivative of sin x is 3 cos x plus derivative of cos x is minus sin x ना. therefore हे फंक्शन काय बनेल, that is minus 4 sin x. चलो क्लोज ब्रॅकेट. आता that is numerator is equal to 3a sin x plus 4a cos x plus b complete ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा, हे 3b cos x मायनस 4b sin x. आता सिमिलर टर्म कोणती आहे, दॅट इज साइन एक्स वाली देन कॉस एक्स वाली यातून कॉमन काढा. therefore न्यूमरेटर इज इक्वल टू कॉमन काय निघेल
सी साइन एक्स मध्ये दोघांतून कॉमन निघाल्यानंतर काय बनेल, जवळ घेऊया आणि मग कॉमन घेऊ. दॅट इज 3a साइन एक्स मायनस 4b साइन एक्स प्लस 4a कॉस एक्स प्लस 3b कॉस एक्स. यातून मी साइन एक्स कॉमन घेतला ते काय म्हणेल, साइन एक्स 3a मायनस 4b प्लस यातून कॉस एक्स कॉमन घेतला, कॉस एक्स कॉमन घेतल्यानंतर काय होईल, 4a प्लस 3b राहील. ओके. आता जो न्यूमरेटर आहे त्याला कम्पेअर करा. न्यूमरेटर काय माझा, साइन एक्स प्लस 2 कॉस एक्स इज इक्वल टू साइन 3a साइन 3a. ओके, साइन कडे टाकतो, 3a मायनस 4b साइन एक्स प्लस 4a प्लस 3b इंटू कॉस एक्स. बघा साइनचा कॉन्स्टंट नंबर काय माझा, दॅट इज इथे 1 आहे, इज इक्वल टू काय माझा 3a मायनस 4b. इथे साइन आहे, दोन्ही कम्पेअर केल्यानंतर काय बनेल माझा 3a मायनस 4b इज इक्वल टू 1. आणि ह्यानुसार बघा ही कॉस आहे पण 4a प्लस 3b इज इक्वल टू काय बनेल, कॉन्स्टंट टर्म काय 2 अँड 4a प्लस 3b इज इक्वल टू काय बनेल माझं 2. जे कोएफिशियंट होते आपण ते कम्पेअर केले फक्त न्यूमरेटरचे. ओके. आता यात हे इक्वेशन भेटलं, क्वाड्रॅटिक दोन इक्वेशन्स आहे, आपल्याला माहिती आहे लिनियर इक्वेशन कसे सॉल्व्ह करतात. एक्स आणि वायची व्हॅल्यू जशी असते, दोन ज्यावेळेस इक्वेशन दिलं असेल तेव्हा आपण एक्सची आणि वायची व्हॅल्यू कशी फाइंड करतो लिनियर इक्वेशन, 10वी मध्ये बघितलेले आहे. तसंच टाईपचे हे एक्झाम्पल आपल्याला सॉल्व्ह करायचे. तर एक मेथड म्हणजे सी बघा, हा माझं इक्वेशन काय आहे, 3a मायनस 4b इज इक्वल टू 1 आणि 4a मायनस 3b इज इक्वल टू 1. जर मी इक्वेशन 1 ला मल्टिप्लाइड बाय 4 केलं आणि इक्वेशन 2 ला मल्टिप्लाइड बाय 3 केलं तर 12 येईल. आणि 12 ला मी दोन्ही इक्वेशनला मायनस करू, तो मायनस केल्यानंतर मला काहीतरी व्हॅल्यू भेटेल. सी फॉर एक्झाम्पल ना, याला इक्वेशनला मल्टिप्लाय करतो, दॅट इज मल्टिप्लाइड बाय, याला मल्टिप्लाय करतो 4 ना, हे काय म्हणेल 4 3 जा 12a देन मायनस डायरेक्ट करतो आता. ठीक आहे, 4 16b इज इक्वल टू किती मल्टिप्लाय केलं मला 4. ओके. आणि याला इक्वेशनला मल्टिप्लाय बाय 3 4 12a देन 3 3 जा 9b इज इक्वल टू किती बनेल माझं, इज इक्वल टू 4 ना, 4 2 जा 8, 3 ना, 3 2 जा 6, बरोबर आहे ना. 3 ना मल्टिप्लाय 3 4 जा 3 3 जा आणि 3 2 जा 6. आता सबट्रॅक्ट करा इक्वेशन मधून, 12a मायनस 16b इज इक्वल टू 4 मायनस 12a प्लस 9b इज इक्वल टू 6. हे म्हणेल मायनस, हे म्हणेल मायनस, कट होईल, हे राहिलं माझं मायनस 25b इज इक्वल टू मायनस 2. therefore b इज इक्वल टू, बीची व्हॅल्यू काय येईल, therefore b इज इक्वल टू मायनस मायनस साइन कट होईल, मायनस मायनस साइन कट होईल, therefore b इज इक्वल टू 2/25. आपल्या b ची व्हॅल्यू भेटली. आता a ची व्हॅल्यू फाइंड करूया. a ची व्हॅल्यू फाइंड, पुट b इज इक्वल टू 2/25 इन कोणत्या इक्वेशन मध्ये ठेवा, कोणत्या पण ह्या इक्वेशन मध्ये ठेवू, 3a मायनस 4b इज इक्वल टू 1. 3a मायनस 4 इंटू बीच वैल्यू 2/25 इज इक्वल टू 1. 3a इज इक्वल टू मायनस 8/25 इज इक्वल टू 1. 3a इज इक्वल टू 1 प्लस 8/25. Therefore 3a is equal to 25 ones are 25 plus 8 is the 33/25. हा 3 ने डिवाइड करा म्हणजे a का बनेल, इट इज a इज इक्वल टू 11/25.
ची व्हॅल्यू भेटली, बी ची व्हॅल्यू भेटली. क्लिअर आहे? आता न्यूमरेटरला सिम्प्लिफाय करा. दॅरफॉर आता रिक्वायर्ड इंटिग्रल पार्ट, रिक्वायर्ड इंटिग्रेशन बिकम्स, हे आपलं कंप्लीट इंटिग्रेशन कसं बनेल? ही जी कंप्लीट इंटिग्रेशन कसं बनेल? दॅरफॉर आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ, न्यूमरेटरला आपण सिम्प्लिफाय केलं. कोणतं न्यूमरेटर माझं? हे. ए ची व्हॅल्यू काय माझी? ए ची व्हॅल्यू दॅट इज 11/25 दॅन 3 into sin x plus 4 cos x plus b into, that is derivative of d by dx of b ची व्हॅल्यू माहिती आपल्याला. b ची व्हॅल्यू काय? दॅट इज 11/25. a ची व्हॅल्यू काय? 2/25. b ची व्हॅल्यू 2/25 आहे. 2/25 आणि डिनॉमिनेटर ऑफ sin x plus 4 cos x. याला सिम्प्लिफाय करू नका, तसंच ठेवा, कारण की का मी सांगतो पुढे. ओके. आणि डिनॉमिनेटर मध्ये काय येतं? कंप्लीट डिनॉमिनेटर मध्ये 3 sin x plus 4 cos x. ठीक आहे. आता प्रत्येक डिनॉमिनेटरला डिवाइड करून टाका ही टर्म. दॅट इज आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ, कॉन्स्टंट टर्म बाहेर घेतो, डायरेक्ट 11/25 इंटिग्रेशन ऑफ 3 sin x plus 4 cos x upon 3 sin x plus 4 cos x dx plus integration of 2/25 integration of d by dx sin x plus 4 cos x upon 3 sin x plus 4. इधर 3 है, इधर 3 है, इधर 3 है, 3 sin x plus 4 cos x, 4 cos x dx. बघा, चलो ही बघा, व्यवस्थित बघितलं तर ही टर्म कॉमन आहे, कॅन्सल. आता बघा, फंक्शन आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह वर आहे. जर फंक्शन आणि डेरिव्हेटिव्ह वर असेल तर काय बनतो? लॉग मध्ये बनतो. आपण फायनल आन्सर आय इज इक्वल टू 11/25 इंटिग्रेशन ऑफ 1 dx काय बनतो? 1 dx, इंटिग्रेशन ऑफ 1 dx दॅट इज इंटू एक्स प्लस 2/25. आणि जर फंक्शन त्याचा वर डेरिव्हेटिव्ह असेल, एखादा फंक्शन असेल त्याचा डेरिव्हेटिव्ह वर असेल तर तो लॉग मध्ये जातो. दॅट इज 3x 3 sin x प्लस 4 cos x प्लस c. ये बनेगा फायनल आन्सर. एक्झाम्पल थोडं वेगळं होतं, परत एकदा सांगतो मी. फर्स्ट एक्झाम्पल समजलं की बाकी तुम्हाला एक्झाम्पल जमेल. बघा, आयडेंटिफाय करण्यासाठी एक्झाम्पलला ट्रिक आहे. जर साइन कॉस सिमिलर टर्म असेल आणि कॉन्स्टंट तुमचा वेगळा असेल तर या टाईपच्या एक्झाम्पलला आपण एक फॉर्मॅटमध्ये सॉल्व्ह करणार आहे. तर तो फॉर्मॅट म्हणजे काय? न्यूमरेटरला आपण सिम्प्लिफाय करणार आहे, इज इक्वल टू ए इंटू डिनॉमिनेटर प्लस बी इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर. तर माझं ए न्यूमरेटर इज इक्वल टू ए इंटू डिनॉमिनेटर आहे माझं, प्लस डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह तुम्ही घेतला. ए आणि बी ची व्हॅल्यू फाइंड केली. लिनियर इक्वेशन कोणताही तुम्ही मेथड होता, ए आणि बी ची व्हॅल्यू फाइंड करायची. ओके. इथं लक्षात ठेवा, न्यूमरेटरला जो न्यूमरेटर आहे तो इथे ह्या जो व्हॅल्यू येते त्याला मी कम्पेअर करणार. जो कॉन्स्टंट नंबर असतो ना त्याला कम्पेअर करून मी ए आणि बी ची व्हॅल्यू काढणार. दॅन लास्टला इंटिग्रेशन कसं बनतं आपलं, फायनल एक्झाम्पल क्वेश्चन कसं बनतो की आपण न्यूमरेटरला सिम्प्लिफाय केले, तोच न्यूमरेटर वर लिहायचा. दॅन वर लिहिताना ए आणि बी ची व्हॅल्यू भेटते ना आपल्याला, ही ए आणि बी ची व्हॅल्यू भेटते, ती ए आणि बी ची व्हॅल्यू ठेवायची. डिनॉमिनेटर आहेच, हा कट होतो आणि इथं त्याचा फंक्शनचा वर डेरिव्हेटिव्ह असतो. त्याला लॉगचं एक्झाम्पल, लॉगचा लॉगचा रिझल्ट यूज करून ते एक्झाम्पल सॉल्व्ह होतं. या टाईपच्या एक्झाम्पलमध्ये सेम फॉर्मॅट आहे. प्रत्येक वेळेस असंच तुम्हाला सॉल्व्ह करायचं आणि प्रत्येक वेळेस तुम्हाला हे एक फंक्शन भेटेल, त्याचं वर डेरिव्हेटिव्ह भेटेल, इथे तुम्हाला कट होईल, सिंगल भेटेल. जर येत नसेल, कट होत नसेल, लक्षात घ्यायचं की माझं एक्झाम्पल सॉल्व्ह करताना चुकलंय. अंडरस्टूड? इथे इम्पॉर्टंट आहे की क्वेश्चन आयडेंटिफाय करणं, ए आणि बी ची व्हॅल्यू फाइंड करणं आणि लास्टला हे कट नसेल तर लक्षात घ्यायचं की तो एक्झाम्पल माझा सॉल्व्ह करताना कुठेतरी चुकलेला आहे. ओके. चलो नेक्स्ट एक्झाम्पल, 6th एक्झाम्पल.
चलो 6th एग्जाम्पल. I is equal to I is equal to 1 upon 2 plus 3 tan x dx. जरी एक्झाम्पल दिसायला थोडंसं कॉम्प्लिकेटेड वाटलं आणि आपल्याला वाटलं की हे काय थोडं वेगळं दिसतंय, पण आपण आता जो ठरवला आपला जो फंडा दॅट इज द न्यूमरेटर इज इक्वल टू हा जो स्टँडर्ड फॉर्म्युला बनला त्याच टाईपने एक्झाम्पल आपलं सॉल्व्ह होतं. बघू कसं सी त्या टॅन एक्सला थोडं स्प्लिट करूया. therefore I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन 2 प्लस 3 इंटू साइन एक्स अपॉन कॉस एक्स डी एक्स. ओके, क्रॉस मल्टिप्लाय करूया. therefore I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन हे काय बनेल 1 अपॉन 2 कॉस एक्स प्लस 3 साइन एक्स अपॉन कंप्लीट टर्मला कॉस एक्स ना डिवाइड डी एक्स. हा कॉस एक्स वर जाईल. therefore I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ कॉस एक्स then 2 cos x plus 3 sin x dx. चलो हे माझं एक्झाम्पल होतं. आता मी त्याच एक्झाम्पल न्यूमरेटरना सिम्प्लिफाय करू. आपलं फॉर्म्युला काय होता, न्यूमरेटर इज इक्वल टू ए इंटू दॅट इज डिनॉमिनेटर प्लस बी इंटू डी बाय डी एक्स ऑफ डिनॉमिनेटर. ओके, याच फॉर्म्युल्यानं आपण एक्झाम्पल सिम्प्लिफाय करूया. कसं बनतं बघा. सी मी ते माझं न्यूमरेटर इज इक्वल टू ए इंटू डिनॉमिनेटर काय 2 cos x प्लस 3 sin x प्लस डी बाय डी एक्स ऑफ 2 cos x प्लस 3 sin x. ओके, न्यूमरेटरला सिम्प्लिफाय करूया. न्यूमरेटरला सिम्प्लिफाय केल्यानंतर आपल्याला न्यूमरेटर इज इक्वल टू काय बनेल, एला मल्टिप्लाय करू 2a cos x प्लस 3a sin x प्लस डेरिव्हेटिव्ह इथे b आहे प्लस b इंटू डी बाय डी एक्स प्लस b इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ ह्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह 2 बघा 2 cos x आहे. तर डेरिव्हेटिव्ह ऑफ cos x इज मायनस साइन एक्स. तर ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय केल्यानंतर हे मायनस साइन एक्स होईल. बरोबर ना. आणि प्लस 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 राहील, प्लस मायनस मायनस बनेल. फर्स्ट टर्म काय बनेल, दॅट इज b इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ मायनस 2 cos तो बनेल मायनस 2 साइन एक्स प्लस 3 cos x प्लस 3 cos x. ओके, एकदा चेक करतो. b इंटू मायनस 2 साइन एक्स प्लस 3 cos साइनचं cos बनलं. चलो फाइनल न्यूमरेटर इज इक्वल टू 2a cos x प्लस 3a sin x प्लस b मल्टिप्लिकेशन केल्यानंतर मायनस 2b साइन एक्स बनलं आणि प्लस 3b cos x बनलं. कॉमन टर्म cos sin therefore न्यूमरेटर इज इक्वल टू दोघांमध्ये मी जर कॉमन घेतलं तर काय बनेल, कॉमन cos येईल माझा आणि हा 2a प्लस 3b cos x बनेल प्लस साइन आणि साइन कॉमन घेतल्यानंतर राहिला आतमध्ये ब्रॅकेटमध्ये प्लस 3a मायनस 2b ब्रॅकेटमध्ये राहिला. काय कॉमन घेतलं मी तर साइन एक्स कॉमन घेतलं. आता न्यूमरेटर रिप्रेझेंट करा. न्यूमरेटर काय माझा, दॅट इज cos x आहे, फक्त cos x आहे 1 cos x. ओके, साइन एक्स नाही म्हणजे तो काय 0 sin x इज इक्वल टू
2a प्लस 3b cos x प्लस 3a मायनस 2b sin x. यातून माझी टर्म ही कंपेअर केल्यानंतर 2 मध्ये काय येईल माझं 2a प्लस 3b इज इक्वल टू 1 येईल आणि यातून काय येईल 3a मायनस 2b इज इक्वल टू 0 येईल. यातून मी a ची व्हॅल्यू डायरेक्ट करतो, दॅट इज 3a इज इक्वल टू 2b. a इज इक्वल टू 2/3b येईल. ही a ची व्हॅल्यू ह्या इक्वेशन मध्ये ठेवा. therefore 2 into 2/3a no b sorry a ची व्हॅल्यू b प्लस 3b इज इक्वल टू 1. 4/3b प्लस 3b इज इक्वल टू 1. LCM काय माझा 3. b कॉमन घेतल्यानंतर LCM 4/3 प्लस 3 इज इक्वल टू 1. 3 3 is 9. 9 प्लस 14 13/3 म्हणजे 13b अपॉन 3 इज इक्वल टू 1. हा 3 इकडे मल्टिप्लाय करतो म्हणजेच माझं b इज इक्वल टू b इज इक्वल टू 3/13. ओके, b इज इक्वल टू 3/13. काय रे काम एक मिनिट. यातून मला b ची व्हॅल्यू भेटली. आता a ची व्हॅल्यू फाइंड करतो. a ची व्हॅल्यू काय माझी a इज इक्वल टू 2/3 मल्टिप्लाइड बाय b काय माझा 3/13. 3 3 कॅन्सल झाला. therefore a इज इक्वल टू 2/13. a ची व्हॅल्यू भेटली, b ची व्हॅल्यू भेटली. therefore फायनल इंटिग्रेशन काय येईल माझं, फायनल इंटिग्रेशन काय येईल माझं, कोणतं रफ करू आता. therefore I इज इक्वल टू इंटिग्रल पार्ट ऑफ न्यूमरेटर काय वाढला माझा, न्यूमरेटर पुढे माझा न्यूमरेटर स्टार्टिंग वाला हा न्यूमरेटर आहे. therefore I इज इक्वल टू a ची व्हॅल्यू काय आहे, a ची 2/13 इंटू 2 cos x प्लस 3 sin x अपॉन ओके अपॉन नंतर लिहितो दॅन प्लस b काय माझं 3/13 इंटू 2 cos x plus 3 sin x complete term upon काय ही वाली टर्म that is 2 cos x plus 3 sin x. आता ही डिनॉमिनेटर टर्म आहे, प्रत्येक टर्मला डिवाइड करून टाका. therefore I is equal to 2/13 integration of 2 cos x plus 3 sin x upon 2 cos x plus 3 sin x dx plus 3/13 integration of इथे डेरिवेटिव या d/dx d/dx of 2 cos x plus 3 sin x upon 2 cos x plus 3 sin x. ही टर्म कंप्लीट टर्म कॅन्सल झाली. therefore फायनल इंटिग्रेशन 2/13 एक 1 हे कंप्लीट झालं 1 राहतं फक्त 1चं डेरिव्हेशन x प्लस 3/13 डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह वर आहे, फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह वर आहे, त्यामुळे काय दॅट इज लॉग ऑफ फंक्शन काय 2 cos x प्लस 3 sin x प्लस c. ये बनेगा मेरा फाइनल आंसर. चलो बहुत इजी, सेम टाइपचे एग्जाम्पल आहे, फक्त तुम्हाला समजलं पाहिजे की एक्झाम्पल कसं सिम्प्लिफाय करता येईल. 6th एक्झाम्पल झाले, 7th एक्झाम्पल स्टार्ट करू. Seventh example.
I is equal to integration of 4 e raised to x minus 25 upon 2 e raised to x minus 5 dx. Okay, अपनी मेथड वही, that is numerator is equal to a into denominator plus b d by dx of denominator. Numerator is equal to a, डिनोमिनेटर का है 2 e raised to x minus 5 plus b d by dx of denominator of 2 e raised to x minus 5. Therefore numerator is equal to a multiply करो, that is 2a e raised to x minus 5a plus b into denominator of 2 raised to x, that is 2 e raised to x, 5 that derivative 0 बनतं. Therefore numerator is equal to बघा 2a e raised to x minus 5a, ही टर्म नंतर घेतो मी, that is b into 2b e raised to x minus 5a. न्यूमरेटरला कंपेअर करा, न्यूमरेटर काय आहे 4 e raised to x minus 25, कॉन्स्टंट इथं साइन नाही आहे, इज इक्वल टू 2, यातून कॉमन घ्या, पहिलं कॉमन घ्या, न्यूमरेटर इज इक्वल टू 2a e raised to x, e raised to x कॉमन आहे ना, therefore हे काय बनेल 2a plus 2b e raised to x आणि मायनस 5a एकच येतात. आता न्यूमरेटर लिहा, दॅट इज 4 e raised to x minus 25 इज इक्वल टू 2a plus 2b into e raised to x minus 5a. आता कंपेअर करा, e raised to x ला काय आहे 4a आणि इथे काय आहे 2a plus 2b, म्हणजेच काय 2a plus 2b इज इक्वल टू 4 बनेल. आणि इथे बघा -25 इज इक्वल टू -5a, कॉन्स्टंटला आपण इक्वेट केलं. यातून सरळ सरळ माझी a ची व्हॅल्यू निघते, म्हणजे मायनस मायनस कट झाला, 25 इज इक्वल टू 5a, a इज इक्वल टू 5 5 जा 25, a इज इक्वल टू 5 बनलं माझं. ही यामध्ये ठेवून द्या, a इज इक्वल टू 5 म्हणल्यानंतर 2 × 5 10, इथं मल्टिप्लाय 2 × 5 प्लस 2b इज इक्वल टू 4, 10 प्लस 2b इज इक्वल टू 4, 2b इज इक्वल टू 4 minus 10, 2b is equal to -6. चलो, therefore b is equal to -6 by 2, that is 2 and 2 -3. b ची व्हॅल्यू काय आहे -3. a आला b आला, ठीक आहे. पण इंटिग्रेशन कसं बनेल, दॅट इज फायनल इंटिग्रल इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ, आपण कुठे ठेवलं होतं, हां a माझा काय आहे, दॅट इज 5 into 2 e raised to x minus 5 plus b काय माझा -3. डेरिव्हेटिव्ह ऑफ तसंच ठेवा, d by dx of 2 e raised to x minus 5 अपॉन डिनॉमिनेटर काय, दॅट इज 2 e raised to x minus 5. डिनॉमिनेटर डिवाइड करा, so I is equal to 5 2 e raised to x minus 5 अपॉन 2 e raised to x minus 5. ओके, चलो फिर ये बनेगा -3, बाहर घेतला, d by dx ऑफ 2 e raised to x minus 5 अपॉन 2 e raised to x minus 5. बघा मी तुम्हाला सांगितलं e raised to x 2 e raised to x 2 e raised to x minus 5 कट होतं, सीधा सीधा कट हो जाएगा. याचा डेरिव्हेटिव्ह ये म्हणजे इंटिग्रेशन काय होणार, i इज इक्वल टू इथे राहिलं 5x dx लिहित चला, 5x -3, याचा डेरिव्हेटिव्ह वर म्हणजे हा लॉग मध्ये आला, log 2 e raised to x minus 5 प्लस c, ये बनेगा फाइनल आंसर. चलो 7 झालं, 8th और 9th.
8th example. एट एक्झाम्पल पण ह्याच एक्झाम्पल आता जे एक्झाम्पल सॉल्व केले त्याप्रमाणे सॉल्व करायचं. चलो न्यूमरेटर इज इक्वल टू न्यूमरेटर 20 प्लस 2 12 ई रेस टू एक्स असू द्या, काही फरक पडत नाही. आपण 12 ई रेस टू एक्स प्लस 20 असं घेऊ शकतो. म्हणजे हे आय इज इक्वल टू 12 ई रेस टू एक्स प्लस 20 3 ई रेस टू एक्स प्लस 4. ओके, काय फरक पडणार आहे का? नाही पडणार, प्लसमध्ये येते. तर न्यूमरेटर इज इक्वल टू a into denominator plus b into d by dx of denominator. चलो न्यूमरेटर इज इक्वल टू ए काय माझा ए फाइंड करायचा आहे. डिनॉमिनेटर काय आहे 3 ई रेस टू एक्स प्लस 4 प्लस बी इंटू डेरिवेटिव ऑफ डी बाय डी एक्स ऑफ 3 ई रेस टू एक्स प्लस 4. ठीक आहे, न्यूमरेटर इज इक्वल टू मल्टीप्लाय करा 3a ई रेस टू एक्स प्लस 4a दॅन प्लस b इंटू इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, दॅट इज 3 ई रेस टू एक्स येतो, ई 3 रेस टू एक्स येईल इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह, बरोबर आहे ना. b इंटू 3 रेस टू ई रेस टू एक्स येईल. चलो थोड़ा सिंप्लीफाई और करेंगे, दैट इज न्यूमरेटर इज इक्वल टू 3a ई रेस टू एक्स प्लस ई वाली टर्म आधी अगोदर घेऊया, दॅट इज 3b ई रेस टू एक्स प्लस 4a. ओके, कॉमन काढूया. कॉमन यात काय माझा 3a प्लस 3b ई रेस टू एक्स प्लस 4a. आता न्यूमरेटरला कम्पेअर करू. न्यूमरेटर काय माझं, न्यूमरेटर 12 ई रेस टू एक्स प्लस 20 12 ई रेस टू एक्स प्लस 20. तर काय बनेल 3a प्लस 3b इज इक्वल टू 12 बनेल अँड 4a इज इक्वल टू 20 बनेल. यातून a ची व्हॅल्यू भेटेल 20 डिवायडेड बाय 4, a इज इक्वल टू 5 भेटेल. a ची व्हॅल्यू भेटली, a इज इक्वल टू 5 यामध्ये ठेवा. a इज इक्वल टू 5 म्हणजे 3 इंटू 5 प्लस 3b इज इक्वल टू 12. 3b is equal to 12 minus 15. Therefore 3b is equal to minus 3. b is equal to minus 1. b ची व्हॅल्यू भेटली, a ची व्हॅल्यू भेटली. रिक्वायर्ड इंटिग्रल मध्ये ठेवून द्या. Therefore I is equal to रिक्वायर्ड इंटिग्रल काय, हा न्यूमरेटर मी सिम्प्लिफाय करतो घेतला होता हा वाला. a ची व्हॅल्यू काय आहे, दॅट इज 5 इंटू 3 ई रेस टू एक्स प्लस 4 प्लस b ची व्हॅल्यू काय आहे -1 into d by dx of 3 e raised to x plus 4 upon पूरा डिनोमिनेटर जो लिखा है दैट इज 3 e raised to x plus 4 dx. इंटिग्रेशन घ्या, हा जो डिनोमिनेटर आहे त्याला डिवाइड करून टाका. therefore I is equal to 5 into 3 e raised to x plus 4 upon 3 e raised to x plus 4 dx minus a plus minus minus बनेल. therefore d by dx of 3 e raised to x plus 4 dx upon 3 e raised to x plus 4. ठीक है, ये कट होगा, ये कट होगा. अब फाइनल आंसर 5 इंटू इंटीग्रेशन ऑफ 1 इज x मायनस फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह वर आहे त्यामुळे तो लॉग मध्ये येईल. लॉग ऑफ 3 ई रेस टू एक्स प्लस 4 प्लस सी हे माझं फायनल आन्सर. चलो
लास्ट एग्जाम्पल बघूया, 8th एक्झाम्पल. यातलं लास्ट एक्झाम्पल, 9th एक्झाम्पल, सॉरी, 9th एक्झाम्पल बघूया. क्वेश्चन नंबर 9. I is equal to integration of 3 e raised to 2x plus 5 upon 4 e raised to 2x minus 5 dx. अगोदरच्या एक्झाम्पल मध्ये जो रेस टू पॉवर होती ती सिंगल म्हणजे ई रेस टू एक्स होती फक्त. यात आता कंपोजिट फंक्शन आहे, फक्त डेरिव्हेटिव्ह घेताना लक्षात ठेवा कंपोजिट फंक्शन आहे, डेरिव्हेटिव्ह परत घ्यायला लागेल. न्यूमरेटर इज इक्वल टू ए इंटू डिनॉमिनेटर प्लस b into d by dx of denominator. Numerator is equal to a into denominator 4 e raised to 2x minus 5 plus b into d by dx of 4 e raised to 2x minus 5. ठीक है. Therefore numerator is equal to a into multiplied by 4a e raised to 2x minus 5a plus b into derivative of 4 e raised to 2x. 4 बाजूला घेऊ, डेरिव्हेटिव्ह ऑफ 2 raised to x 2 raised to x into 2 हा कंपोजिट फंक्शन आहे, म्हणजे हा बनेल 8 e raised to 8 into e raised to 2x बनेल. हा 8 e raised to 2x. सिंप्लीफाई कर देंगे. न्यूमरेटर इज इक्वल टू 4 इंटू ई रेज टू 2x माइनस 5a प्लस 8b e raised to 2x. कॉमन घेगा. न्यूमरेटर इज इक्वल टू कॉमन e raised to 2x घेऊ. e raised to 2x मी कॉमन घेतो, मग राहिला इथं 4a प्लस 8b. ओके. कॉमन e raised to 2x मायनस 5a. आता न्यूमरेटरला कम्पेअर करा. न्यूमरेटर काय आहे, 3 e raised to 2x प्लस 5 इज इक्वल टू 4a प्लस 8b e raised to 2x मायनस 5a. यातून बघा 4a प्लस 8b इज इक्वल टू 3 बनेल, अँड यातून काय बनेल मायनस 5a इज इक्वल टू 5 बनेल. therefore a is equal to minus 1. a is equal to minus 1 ठेवून द्या. minus 4 plus 8b is equal to 7. हा इकडे प्लस होईल ना, प्लस 3 आहे, हा प्लस होईल. therefore 8b is equal to 7 बनेल आणि b is equal to 7/8 बनेल. b ची व्हॅल्यू भेटली, a ची व्हॅल्यू भेटली. अभी इंटीग्रल पार्ट लिख दो. इंटीग्रल पार्ट क्या है मेरा, रिक्वायर्ड इंटीग्रल पार्ट, रिक्वायर्ड इंटीग्रल पार्ट, रिक्वायर्ड इंटीग्रल पार्ट क्या है मेरा. आपको इंटीग्रेशन आर इज इक्वल टू न्यूमरेटर का मेरा ये वाला ए क्या है मेरा, ए की वैल्यू क्या है, ए की वैल्यू -1 वाई -1 4 e raised to 2x minus 5 प्लस b की वैल्यू क्या है 7/8. 7/8 into derivative of d by dx of 4 e raised to 2x minus 5 upon denominator का है 4 e raised to 2x minus 5 dx. बघा 4 e raised to 2x 4 e raised to 2x minus 5 कट होईल. याचा डेरिव्हेटिव्ह वर आहे, घेतला नाही पण तो फंक्शन म्हणजेच डेरिव्हेटिव्ह आहे ना. ओके. i इज इक्वल टू माइनस है ना, ये बनेगा, इसको डिवाइड कर दो. -1 इंटू 4 e raised to 2x minus 5 upon 4 e raised to 2x minus 5 dx plus 7/8 integration of d by dx of 4 e raised to 2x minus 5 dx upon 4 e raised to 2x minus 5. ये कट हो जाएगा
therefore r is equal to minus x इंटिग्रेशन इज इक्वल टू माइनस एक्स बनेल, देन प्लस 7/8 ये बनेगा log ऑफ 4e⁻² x - 5 प्लस c। ये मेरा फाइनल आंसर। 9th एग्जाम्पल कंप्लीट हुआ। फ्रेंड्स 9 एक्झाम्पल आपण एक्सरसाइज 3.2 ए त्यामध्ये क्वेश्चन नंबर 2चे 9 एक्झाम्पल आपण कंप्लीट केले। आता नेक्स्ट लेक्चर म्हणजे जे राहिलेले एक्झाम्पल 17 एक्झाम्पल आहे त्यातले आपण 9 तर कंप्लीट केले। एक्झाम्पल लेंदी आहे पण काही ट्रिक्स किंवा काही फंडे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल तरच एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व करता येणार, अदरवाईज नाही। आणि त्याला प्रॅक्टिस लागेल। आता भलेही समजेल पण नेक्स्ट टाइम जर तुम्ही महिन्यानं 15 दिवसानं ज्यावेळेस तुम्ही एक्झाम्पल परत सॉल्व करताल त्यावेळेस आठवणार नाही अरे हा कुठून आलो हा कुठून आला। त्यामुळं त्याला ॲटलिस्ट रिवाईज करा, शॉर्ट फॉर्म्युले बना आणि ते ॲटलिस्ट वीकली 15 डेज 20 डेज मंथली कंटिन्युअसली रिवाईज करत चला, अदरवाईज पुढचं पार्ट मागचं सपाट फंडा कंप्लीट तसंच आहे। त्यामुळं रिवाईज करणं प्रॅक्टिस करणं खूप आवश्यक आणि इम्पॉर्टंट आहे। थँक्यू।